जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा खूप लोकांनी त्याच्यामध्ये कोणी कोर्टात गेलं, कोणी काय केलं, अनेक त्याच्यामध्ये अडथळे आणले, लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे जेव्हा परत येतील निवडणुकीत तेव्हा मात्र त्यांना बरोबर लक्षात ठेवून त्यांना चांगला खोडा घातला, त्यांना जोडा दाखवा. आणि तुम्ही बरोबर असं दाखवला की त्यांचं डिपॉझिट गुल झालं आणि महायुतीचं सरकार आलं. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने जे काही मला प्रेम दिलं ते कधी मी विसरू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला या ठिकाणी मी मुद्दाम आलेलो आहे. आणि हेही सांगतो की कोणी किती काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि जे आम्ही बोलतो ते करतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार म्हटलं होतं, त्याचाही निर्णय आम्ही घेतलाय. शेतकऱ्यांच्याही मागे आपण उभं राहतोय. आता इकडं आपले योगेश आणि लाडकी बहीण आमची दर्शना हे बचत गट पहिला मला वाटतं कुठं शाळेत घेतला होता पहिला, आणि नंतर आपल्या टिपटॉप मध्ये घेतला. पुरला नाही. आता इथं पण पुरला नाही ना, आता इथं फुटटॉप घ्या, गडकरीला घेतला.